जालना जिल्ह्यात 14 ते 17 ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टी सदृश्य पाऊस झालेला आहे। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिल्यानंतर जिल्हा प्रशासन देखील कामाला लागले आहे। स्वतः भाजपचे आमदार नारायण कुचे बदनापूर तालुक्यातील गेवराई बाजार सर्कलमध्ये पाहणी करण्यासाठी पोहोचलेले आहेत। आपण जर पाहिलं तर स्वतः ते शेताच्या बांधावरती आलेले आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। काय सांगाल, पंचनामे करण्याचे आदेश दिलेत आणि आज तुम्ही शेतात पोहोचलेले आहेत बांधावर? तुम्ही बघितलं असन गेल्या 4 दिवसापासून सतत पाऊस पडला। 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला। आज तुम्ही हा परिसर बघितला असन। मी स्वतः आलो तर दुर्जे शेतात जायला लागले, म्हणजे दुर्जे एवढाला जाळ, म्हणजे एवढं पाऊस झाला आहे आणि शेतकऱ्याचं तर माल काहीच नाही राहिलं। हे बघा तुम्ही, आता मी तुमच्या समोरच घेतलंय, पाण्यात होता हा शेतकरी। आज तुम्ही विचार करा, शेतकऱ्याचं जे नुकसान झालं 100% पंचनामा करून सगळ्याला मदत देण्याचं काम सरकार करेल। मी आदरणीय पालकमंत्री महोदय, आदरणीय मुख्यमंत्री महोदय यांच्याशी बोललो आणि मी स्वतः आज पाहणी करायला आलो। दुर्दैवाने माझा ताबा ट्रस्ट करणारा शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं। ते नुकसान पूर्णपणे शेतकऱ्याचं भरून मिळू शकत नाही, पण काही ना काही त्यांना मदत देण्याचं काम सरकार करेल। पूर्ण जिल्ह्यामध्ये पंचनाम्याचे आदेश पालकमंत्री महोदयांनी कलेक्टरला दिले, मुख्यमंत्री महोदयांनी दिले। त्याच्यामुळे सगळी हे चालू आहे। त्याच्यामुळे बघितलं तुम्ही, शेतकरी हे बघितलं तर आलं। आज मीच पण किती चिखला ते मला कळतंय, निघताही नाही, अशी परिस्थिती झाली। खरं तर अनेक ठिकाणी पिकं पाण्यात गेली आहेत। आता हे पिकं हातातून गेलेली आहेत। मूग, सोयाबीन किंवा कपाशी जे आहेत, या ठिकाणी पंचनामे कशा पद्धतीने करण्यात येणार आहे आणि कशा पद्धतीने शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करणार आहे? कृषी सहाय्यक, तलाठी आणि ग्रामसेवक हे तिघं मिळून सनी पंचनामा करते। काही ठिकाणी विहिरीही वाहून गेल्या, त्या विहिरीचाही मोबदला कसा शेतकऱ्याला देता येईल याचाही प्रयत्न आपण करू लागलो आणि पंचनामा करून 100% यांना मदत देण्याचं काम करू। पंचनामे सरसकट होणार आहेत की ज्या भागात नुकसान झालं त्याच भागाचे? नाही, आता 65 मिलीमीटरपेक्षा जर जास्त असेल तर सरसकट त्यांना मदत मिळेल, नियम आहे शासनाचा। तर नक्कीच आपण पाहू शकतो की सरकार सर्वतोपरी शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचं आश्वासन आमदार नारायण कुचे यांनी आपल्याला दिलेलं आहे। आपण जर या ठिकाणी हा परिसर संपूर्ण पाहिला तर गेवराई बाजार परिसरातल्या एका शेतात मी उभा आहे। गुडघ्यापेक्षाही जास्त पाणी जे आहे ते या शेतामध्ये साचल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस या परिसरात झालेला आहे। त्यामुळं सरकार शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार असल्याचं सुद्धा आमदार नारायण कुचे यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता शेतकरी बांधव नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, बदनापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।